आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। कल्याण लोकसभा में ठाकरे गुट उद्धव बालासाहेब ठाकरे को एक और बड़ा झटका। एक हफ्ते में ठाकरे गुट को ये दूसरा झटका। प्रकाश म्हात्रे के शामिल होने से लोकसभा में श्रीकांत शिंदे का होगा फायदा। उद्धव गुट से पलायन होने का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा है। लोकसभा चुनाव के ठीक पहले कल्याण ग्रामीण उप जिला प्रमुख प्रकाश म्हात्रे और पूर्व नगर सेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे ने उद्धव बालासाहेब ठाकरे को अलविदा कहते हुए शिवसेना शिंदे गुट का दामन थाम लिया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे की उपस्थिति में मुख्यमंत्री के ठाणे निवास पर उन्होंने शिवसेना में प्रवेश किया है। एक हफ्ते के भीतर ये उद्धव ठाकरे को दूसरा बड़ा झटका है। इसके पहले डोंबिवली से ठाकरे गुट के शहर प्रमुख विवेक खामकर, कविता गावंड सहित तमाम कार्यकर्ता शिवसेना में प्रवेश किए थे। प्रकाश म्हात्रे ने बताया कि पिछले 10 सालों से शहर में हो रहे विकास कार्य को हम देख रहे हैं। सांसद द्वारा किए जा रहे विकास कामों व उनके कार्यशैली से प्रभावित होकर हमने शिवसेना का दामन थामा है। मातोश्री के प्रति नाराजगी व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि पिछले 40 सालों से शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के लिए कार्य कर रहे हैं, लेकिन आज तक मातोश्री में कोई भी हमें ठीक तरह से पहचानता तक नहीं है। बालासाहेब जब तक थे तब तक हमारी इज्जत थी, अब हमारे लिए मातोश्री ठाणे ही है। उन्होंने आगे कहा कि विकास ही हमारा एजेंडा है और विकास काम शिवसेना खूब अच्छे से कर रही है, इसलिए सभी लोग शिवसेना से जुड़ रहे हैं। इस अवसर पर कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, राजेश कदम, राजेश मोरे, योगेश म्हात्रे, बंडू पाटील सहित भारी संख्या में कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई, विवेक खामकर, असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत। एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्या समोर आहे। 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्या समोर आहे। त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत। ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे। आणि तसे शिंदेसाहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदेसाहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत। शिंदेसाहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं। मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल। आणि म्हणून मग अशा विकासाच्या मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा भागाचा विकास करणारे खासदार, त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू इच्छित नाही। त्यामुळे आज
शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू. खासदार साहेब 100% निवडून येणार आहेत. फक्त रेकॉर्ड ब्रेक किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे. त्यांनी जे आदेश द्यावा खासदार साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि इतक्या जवळून पक्षप्रवेश करतात. मी 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे. आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही. आमची मातोश्री ठाणंच असायचं. पूर्वी दिघेसाहेब होते, नंतर शिंदेसाहेब. आणि कोणी आजपर्यंत आम्ही नाराज आहोत, आम्ही सुखी आहोत, काही दुःखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे. श्रद्धा समजा ती मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच. याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल ना.